मला काल परवा एक बातमी कळली, एका कारखान्याला पोल्युशन बोर्डानं 1.25 कोटी रुपये दंड केला. अरे अधिकारी सरे, मी म्हणतो ना, भारत देश जर बर्बाद करत असेल तो ब्युरोक्रेसी, एवढा प्रचंड 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 भ्रष्टाचार वाढलाय. अहो, वजन ठेवल्याशिवाय मला एक आमदाराचा किस्सा आठवतोय की एक साध्या DDR ER ची बदली पैसे टेबलावर ठेवा तर बदली. अरे प्रॉस्टिट्यूट बऱ्या हो, त्या किमान काय जनाची नाही मनाची लाज बाळगतात. आणि बद्दर महाराष्ट्रांमध्ये राहतोय, रामेश्वर बद्दर कवी संमेलन घेतलं. मागे दिलीपराव विलासरावजीच्या वाढदिवसाला मुख्यमंत्री असताना आपण मराठी, हिंदी, उर्दू 3 दिवसाचं कवी संमेलन घेतलं. आणि रामेश्वर बद्दरनं जाहिराती मागितल्या असतील, ॲडव्हान्स पैसे मागितला असेल, पण कुणीही सांगावं की ह्याला नोकरी लावा, ह्याची बदली करा, मला एक गुत्त द्या, ते मी गुत्त विकतो. आणि काय झालंय, पत्रकारितेमधले आम्ही संघाचं म्हणायचं, सत्ता आली की संघ आणि सत्ता गेली की देशमुखाशी संघ. काय अरे काय धंदे वाटू द्या. बद्दरजी, आता थोडस आता हे आमचे वैयक्तिक बद्दल तुम्हाला कळाले मित्रांनो. असा आमचा जो आहे तो सरळ सरळ बद्दल आहे तो असा स्वीकारा. आणि सर्व समाजाने आता गुण दोषासहित आम्हाला स्वीकारलेलं आहे. बद्दर तुम्ही काय आम्ही काय स्वीकारलेलं आहे. आता मला एकच म्हणायचं बद्दरजी, काय वाटतं बरं 95चं परिवर्तन आणि आताची परिस्थिती काय होईल? आता बघा, आता विनोद खटके गेलेले आहेत. मी त्यांना जात असतानाही म्हणलो होतो की बाबा खटके मॅनेज होतील वाटते. नाही, खटके नाही मॅनेज होणार, त्यांचे नेतेच मॅनेज झाल्यावर त्यानं काय करणार. आम्हाला तसंच वाटतं की खटके बरोबर आहे, ठीक आहे, खटकेला मोठं व्हायचं. कसं आहे साहेब, जब ऊपर वाला तय करता है ना, वो किसी का नहीं सुनता. आरोप प्रत्यारोप, घाणेरड चारित्र्य, भ्रष्टाचार, काय काय म्हणजे 95 पेक्षा भयान अवस्था आहे. पण अत्यंत लातूरकरांची माफी मागून व्यापारी निर्भय नाहीत, घाबरतात. कारण व्यापाऱ्यांना बदल पाहिजे पण व्यापारी बोलत नाहीत. नाही काय झालं, अमित देशमुखनी अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदिका ठेवून अमन मित्तल डॉक्टरच्या खांद्यावर ठेवलेलं बंदुका, सगळ्यांना नोटीस आल्या आणि पैसे घेतले. मला एका परवा एक 2-3 वर्षापूर्वी एका मंत्र्याने सांगितलं, फलाण्या डॉक्टर कडून अमन मित्तलनं एवढे लाख घेतले. आणि एक सांगू का तुम्हाला, लातूरून गेला त्यानं जळगावला, लगे फटकान बदली, मुंबईला गेला, तिथं ठाके दिले लोकांनी. एक सांगतो साहेब, तुम्ही पत्रकार असा, तुम्ही अधिकारी असा, तुम्ही व्यावसायिक, पण लातूरचे व्यापारी काय देणे का नाम नाही. मला एक अंत एवढा विनोद केला, मी बसलो होतो एका उद्योग व्यापाऱ्याच्या दुकानावर. अरे म्हणलं पेपरची, मला म्हणलं पेपरची वर्गणी मागत फिरावा, 1000 रुपये वार्षिक वर्गणी. आणि अजून त्याने म्हणले 95 मध्ये आम्ही तुमचा पेपर वाचला, परिवर्तन केलं म्हणले आम्ही. पुन्हा 99 मध्ये तुमचा पेपर वाचला, आम्ही तुमचा पेपर वाचतो, तुम्हीच आम्हाला पैसे द्या. शाबास. आणि साहेब जातीवाद एवढा वाढत चाललाय, केळस 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 येते. अरे मी मारवाडी ब्राह्मण, होय होय होय. आता मी जाहीरपणे सांगतो मी ब्राह्मण आहे म्हणून. आणि कसं आहे साहेब, पत्रकार पुन्हा म्हणते ब्राह्मणानं ब्राह्मणाची मुलाखत घेतली. दहशती खाली नाही, पत्रकारिता जर दहशती खाली होणार असेल, अधिकारी दहशती खाली जगणार असतील, झुंडशाही काय. मला रणसुभे सरची मुलाखत आठवते, ते म्हटले होते नेत्याच्या घरात घुसून मारतील. इथं एका जिल्हा परिषदच्या शिवला काही मुलांनी मारलं, ते सुटले. आज एखाद्या अधिकाऱ्याच्या अंगावर एखादा काही 50-100 मुलं गेले, आम्हाला बरं वाटतंय. पण तीच मुलं बेकारी, मूळ समस्या काय, बेकारी आहे. आणि लोकांच्या हाताला काम नाही, मग फुकट धान्य, फुकट लाडकी बहीण, कशाची बहीण आणि काय नाही. तुम्हाला वाटतं का हे निवडणूक फंड आहे म्हणून? फक्त नाही निवडणूक. एक सांगू का तुम्हाला की महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सारखा दिल दिमाग दौलत आणि योग्य त्या प्रकारे काम करणारा महाराष्ट्र देशातला पहिला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत की ज्याने
पर्यावरणाच्या नियंत्रणासाठी निर्णय घेतला. पाशा पटेल यांनी प्रयत्न केल्यामुळं 22 राष्ट्राचे लोक आले. ग्लोबल वॉर्मिंग आहे हो आणि ग्लोबल वॉर्मिंग तुमच्या आमच्या पापाचं फळ आहे. अहो आपण मळी पाण्यात सोडतो, हवा शुद्ध नाही, विचार शुद्ध नाही, मन शुद्ध नाही. अहो पोरग बापाला आणि बाप पोराला जर ब्लॅकमेल करणार असतील काय समाज व्यवस्थेचं. आणि मी सांगतो की त्यातल्या त्यात बाकी नेत्याच्या लेकरावापेक्षा विलासरावजीचे 3ही मुलं आणि सगळ्यात तो रितेश हिरो, खरंच सांगू का तुम्हाला, अरे काय आईविषयी आजीविषयी त्या लेकरांचं प्रेम आहे. आणि नसता हिरो बिघडायची शक्यता वाटते. हो पण रितेश हे पुण्य विलासरावांचे पुण्य, हे पुण्य आहे. तिन्ही लेकर त्यांचे. आणि तुम्हाला मी सांगतो की विलासराव जर वरून ऐकत असतील ते बद्दरजींना नक्कीच खुश झाले असतील आता की बद्दरजी किती छान आहे. मला परवा आपल्या जयसिंगराव पाटलांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस रितेश देशमुखांची भेट झाली. ग्लॅमर, क्रेज, आता वय वर्ष 69 झालं तरी हिरो हिरोईन बरोबर फोटो असा वाटणं काही गुन्हा नाही. मी म्हटलं भैया माझा फोटो काढायचा. ठीक आहे. काय होतंय साहेब, आजकालच्या नेत्याकडे फक्त खाना बँक आणि लेना बँक आहे. देना बँक नसल्यामुळं धडाधड पडतात, उलटे पालटे. अहो साहेब काही नेत्यांना तर पेल्याशिवाय झोप येत नाही. काय रस्ता झोपीच्या गोळ्या खाव्या लागतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी सांगतो की जरांगे एवढा इमानदार माणूस, अण्णासाहेब पाटील, मला राहून 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 अण्णासाहेब पाटील आपल्या जावळे पाटलाच नाही अण्णासाहेब नरेंद्र पाटलांचे पिताजी. अहो साहेब भव्य मोर्चा निघाला आणि नेत्यांनी तुमच्या मागण्या मान्य नाही होत म्हणल्यावर मी लोकांना काय तोंड दाखवू म्हणून गोळ्या मारून घेऊन आत. अरे बाप साहेब या समाज व्यवस्थेमध्ये सगळंच वाईट आहे म्हणून आपणही वाईट नाही व्हायचं. 5-10% चुका कराव्या लागतात, होतात काय, पण आपण आपलं. मी आग विझवणाऱ्या चिमणी असते, चिमणीचं उदाहरण की आग लागली चिमणी चोचीमध्ये आणून पाणी टाकत असते. लोक म्हणतात त्या चिमणीच्या चोचीच्या पाण्यानं काय होणार आहे. त्याला उत्तर फार मस्त आहे की मी आग लावणाऱ्यापैकी नाही, मी आग विझवणाऱ्यापैकी आहे. लातूर हे आध्यात्मिक, धार्मिक, सर्व धर्म समभाव, कोणताही माईचा लाल इथं जातीवाद करायचा, पेटवायचा प्रयत्न केला. लातूरमध्ये ओबीसी मतदार जास्त का पद्धतीची? लातूरमध्ये ओबीसी जर एखादा चांगला उमेदवार, समजा आता अर्चनाताई पाटलांना उमेदवारीचं नाव चर्चेत आहे सध्या, जर त्यांना तिकीट मिळालं, एक आपण पत्रकार म्हणून आपण चर्चा करूया. काय आपलं चर्चा करायला आपलं काय चाललंय, काय होईल बरं तुमचं काय? मला मी सांगतो तुम्हाला, त्यांना जर उमेदवारी मिळाली, कारण भाजप अमित भैया काय हात बहुत लंबे आहे काय, आणि तिकीट अमित मॅनेज करणार नाही काय होतं बघू ना. आणि अंतर्गत सुरू आहे, 12 जण इच्छुक आहेत. आणि साहेब अर्चना पाटलाला तिकीट जर मिळालं ना, कोण प्रचार करणार आहे की कोण पैसे आणणार आहे की 101% मी सांगतो. काय दुर्घटना काही नाही घडली. मी सांगतो की निकाल लागल्यावर माझी पत्रकारिता जर दुर्दैवानं काही बरं वाईट घडलं, पत्रकारिता बंद करेन. मी फिरत असताना जाणवतं, आम्हाला जाणवतं लोकांना. आणि आम्हाला काय अमित देशमुखचं बांधायचं भांडण नाही. 15 वर्षाचा मी परवा म्हटलं एका ह्याच्यामध्ये विश्लेषणामध्ये, अरे 15 वर्षात काय केलं तुम्ही? फोन उचलत नाहीत, फोन डायव्हर्ट करून ठेवता. अहो पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मी सेवक आहे, आमचे नेते मालक. काय त्यांचेच कारखाने, एक कारखान्याचे 2, 2चे 3, 3चे 4, आणि म्हणजे काय आम्ही उसाला भाव देतो. अहो मी काय म्हणतो की जोपर्यंत जनता निर्भय होणार नाही, आणि होणार एक ना एक दिवस असा येणार, 95 उजेडेल, 95 पेक्षा भयानक. आता हे वेगळे आता कित्येक कार्यकर्ते, दीपक सोळीने आमच्या कार्यक्रमात सांगितलं, त्यांच्याच आता लालासाहेब देशमुख त्यांच्या जवळच होते, त्यांनी सांगितलं की आम्ही देशमुख जास्तीत जास्त कार्यकर्त्याचा अपमान करतात.
कार्यकर्त्याला खाली बघायला लावता म्हणजे अहो परवा बाबासाहेबाला बोलले हा. या आमच्याकडे त्या बिचाऱ्याचं तिकीट अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. येणार पाटील इच्छुक आहेत हा. म्हणजे लग्नासाठी मी म्हणाले त्या पुरी मला लग्न करायचं हा. तर म्हणजे आवश्यकर करू आले काय हा, आता लग्न होऊन जातंय अरे काय अरे बाबा त्या बाबासाहेबांची केली कोंडी. हा, कोंडी केली येणारची कोंडी आणि ते विनायकरावची कोंडी दागदोक वस्ताद मिळाला संजय शेटे तिने काय केले संजय बनसोडे लोकप्रिय झाला म्हणून तिथं उमेदवारी मागायचा प्रयत्न केला मग संजय शेट्टीने काय म्हणला उदगीर तुम्हाला पाहिजे का लातूर आम्हाला राष्ट्रवादीला द्या त्यामुळे काय साहेब राजकारणात काय आमचे मित्र नेहमी म्हणतात की चित्रपटातलं चित्र राजकारणातले मित्र हे काही खरं नसतं आणि खरंच सांगू का आवशेकर साहेब की आपलं दिसतंय आम्हाला तुमचं बोलणं आवडल्याबद्दलची 5-10 मिनिट मुलाखत वाढू द्या लोकांना आवडती मुलाखत नाही आवडण्यापेक्षा मी आवडण्यासाठी खोटं नाटं बोलत नाही आपलं मी मनात ते काल परवा मी आप्पा बाबाकडे होतो आणि प्रकाश कुलकर्णीला बोललो कुलकर्णी मला तुम्हाला मी लई शिव्या दिल्या हो मला तुम्ही बामन माणूस मला पाप लागल त्यानं म्हणला साहेब तुमचा राजकारणातला समाजकारणातला कुटुंबातला कर्मचाऱ्याबरोबरचा तुम्ही दैनिक कसं चालवता आता आम्ही पाहतो जवळून बघितलंय म्हणले साहेब आणि खरंच म्हणलं तू आस्कर म्हणलं काय माझ्या श्रद्धांजलीच्या वेळेस मी लिहून ठेवतो म्हणलं तू तसं नाही साहेब आणि एक सांग का तुम्हाला सगळीच माणसं चांगले असतात बरोबर आता आम्हीच चांगला आहे याचा अर्थ त्यांना पैसा देऊ वाटत स्वभाव असतो ना स्वभावाला औषध नाही मला मी माझं जन्मचरित्र लिहायचं ठरवलं आत्मचरित्र पुस्तकाचं नाव काय मीच माझा शत्रू मला काही जण एक जण म्हणले अरे तुम्ही अमित देशमुखला भेटा की म्हणले म्हणलं का तर म्हणजे त्यांना निलंगा आणायचंय औसा आणायचंय लातूर शहर ग्रामीण आणायचंय आणि तुम्ही बघा अरे म्हणलं माझा विरोध कुणालाच नाही जाहीर सांगतोय कुणालाच नाही आणि नव्हता आणि राहणारही नाही अरे पण तुम्ही जर पुणे लुटायचं आणि साताऱ्याला वाटायचं ते बी तुम्हाला जमत नसेल आणि म्हणजे आमच्याकडं ब्रेन आहे तुम्ही निवडणुकीच्या काळात कारखान्याचे कर्मचारी लावून जर पैसे वाटणार असाल आणि बोलताव खरं बोलताव मग आता समजा मला तुमचा एक किस्सा आठवतोय एका दोस्ताचा त्याला मी बोलल्यावर त्याला मला टपका दूंगा म्हणलो ना काय ते कसं होतंय की म्हणजे बद्दरला अंधारात तूप दिलं बोंब मारून सांगतो म्हणजे बद्दर काय की मला हे आवश्यक करणं तूप वाट दिलं बरं का आणि मी सांगतो मी प्रामाणिकपणे सांगतो स्वर्गीय रामविलासजी सोमानी असतील रमेश भाऊ राठी ज्या वेळेस माझी प्रचंड अडचणी असायच्या काय आणि माझं कसं आहे सांग का तुम्हाला हौस राजाची नामणूक काय करायची शाही लग्न का झाला पाहिजे मुलाच्या लग्नात 1 कोटी रुपये खर्च पहिलाच माणूस ब्राह्मण मुलाच्या लग्नात 1 कोटी उडवणारा आणि साहेब लोकांनी प्रेम केलं अहो रमेश भाऊ राठी असतील लातूर अर्बन आता मी कर्ज घेतलेलं जर परत देणार नसेल लिलाव करतील नसतं काय माझ्या पाया पडतील का काय शेवटी मला काय देवीचा रोगी कळवा आणि बक्षीस मिळवा रामेश्वर बद्दरला मदत न केलेला माणूस कळवा आणि बक्षीस मिळवा अहो अमित देशमुखांनी मला इनोवाला नंबर पाहिजे होता 99 त्यावेळेस रेट नव्हते आताचे आमदार शिंदे त्यावेळेस परिवहन विभागाचे प्रमुख होते आणि मला अमित देशमुखांचा फोन आला की म्हणजे मी तुम्हाला 99 नंबर दिला काय आणि मग हिलानी परेशान मुरली शेठ यार हमको नंबर नहीं मिला और तुम साहब के बहुत लाडले भांडणं माझ्या गुणामुळे झाले काय माझ्या अपेक्षामुळे झाले आणि मला माझा मुलगा नेहमी म्हणतोय पप्पा अपेक्षा जास्त करायच्या नाहीत आणि काय झालंय साहेब सांगा आपल्या मजबुरीचा आपल्या कमजोरीचा लोक गैरफायदा घेतात आणि मला नागवं जगायची सवय आहे मी असं केलं हो मी तुम्हाला आवश्यकरकडून लाख रुपयाची जाहिरात घेतली पण मित्रांनो आवश्यकर देते म्हणजे काय प्लॉट शेती इकून देत नाही ना आणि हा माझा शिल्लक काय आहे प्रिंटिंग प्रेस अंक वितरण DTP ऑपरेटर
नांदेडला पेपर, हिंगोलीला पेपर, उस्मानाबाद, बीड, लातूर. बद्दरजी रोजचा खर्च किती अंदाजे रोजचा साधारणतः खर्च 60-70 हजार, कधी कमी जास्त. मग हा निघतोय कसा रोज? रोज हा निघतोय कसा साहेब? तुम्हाला मी सांगतो, एक वेळा असं झालं, मला 5 लाख रुपये पाहिजे होते. मी एका व्यक्तीला फोन केला आणि मला 1-2 महिन्यासाठी 5 लाख रुपये द्या तुम्ही. काय तर यामध्ये तुम्ही कधी येता? मी गेलो. साहेब मला जीव घातलं, माझा सत्कार केला आणि 5 लाख रुपये म्हणजे साहेब चेक. तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही अडचणीत आहात. नाही असंच झालं एकदा. मला 2 लाख रुपये पाहिजे. मी एक जणांना फोन केलो, साहेब मला 2 लाख रुपये पाहिजेत हो. काय ठीक आहे म्हणजे द्या, नका द्या. हे तुम्ही काय करा, संभाजीनगरला 8 दिवसांनी या. म्हणजे देणारे एवढे आहेत, जळणारे आहेत का? अरे जलने वाले जलता करे, किस्मत हमारी साथ है. ज्या दिवशी माझा अतिरेक होईल, अहो मी देव मला काही करल हो, काही करून बस होत्याचं नव्हतं करून टाकतंय. काय अहो गंमत सांगतो, काल जलपूजन मांजरा धरणावर मी गेलो. जलपूजन आमच्या ड्रायव्हर खोतला करायला लावलं, मी केलं. अरे माझं काय म्हणणं, कमानेवाला खाएगा और लुटनेवाला जाएगा, ही आपली संस्कृती आहे. आणि साहेब हजारो लोकांनी मदत केली आहे. मी कॉन्ट्रॅक्टरशिप केली, मी लेक्चरशिप केली. अहो काही दिवस ट्युशन क्लासेस घेतले. काय नंतर जगद्गुरूचं पुस्तक काढलं, भैयू महाराजाचे 3 पुस्तक काढले, इलाही जमादारांचे 3 पुस्तक काढले, भीमराव पांचाळेचा कार्यक्रम, सुषमांधारेचं पुस्तक तुम्हीच सुषमांधारेंचं पुस्तक काढलं. आणि मी नाही, मी फक्त मॅनेजर, करता करविता परमात्मा आहे, तो आहे. काय मला कधी आवश्यकता दिले? मला कधी अहो मला भैयू महाराजांचे 10,000 कॅलेंडर काढले. मला कमलकिशोर अग्रवाल आणि आपले नरेंद्र अग्रवाल म्हणले, बद्दरजी अरे 10 रुपये को 1 कैलेंडर पड़ता है, कई को काट रहे? अरे यार भगवान बहुत बड़ा है यार, मैं कहाँ से भी भगवान देगा. काय साहेब पण एक सांगतो, 40 वर्षाच्या कारकिर्दीत एकही दिवस पैसा नाही म्हणून पेपर निघालणे असं नाही. आणि माझ्या प्रसंगी कर्ज करून पुन्हा ते कर्ज फेडलं. आणि गोपीनाथराव मुजी मुंडे, काय मी त्यांचं आठवण नाही केली तर देव मला माफ करणार नाही साहेब. मुद्दाम विलासराव गोपीनाथराव मुंडे हे 2 तुमचे खास होते. विमानानं आले. पहिल्या दिवशी आमच्या भैया कुछ दिया ना लिया, अकेलाच खाया वो कैसा भैया, आम्ही असं म्हणलो. दिलीपरावजी परेशान त्या कार्यक्रमाला. आणि मुंडे साहेब आमच्या एका दैनिकाच्या कार्यक्रमाला इथं 2 दिवस अगोदर आले. मग त्यांनी कोचेटाला विचारलं, आप्पाला विचारलं, रमेश आप्पा कराडला, पाशा पटेलला विचारलं, अरे रोज लातूरला कसं? नाही म्हणले बद्दरकडे जावं लागतंय. साहेब अदृश्य हात, अदृश्य शक्ती या सगळ्या प्रभू. अहो 3-4दा पर्जन्यवृष्टी यज्ञ केला हो, माझ्या बापाच्या खर्चा पैशाने नाही केला. द्यावं लागतं साहेब. पाऊस नाही, मला काही 1 एकर शेत नाही, काही नाही. आणि लोकांनी खूप सांभाळलंय. ते अधिकारी असतील, ते राजकीय नेते असतील, ते सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक लोकांनी. आणि कसं असते साहेब, ते कर्माचा सिद्धांत हा सगळ्यासाठी लागू पडतोय. आप्पा बाबा असतील, औशेकर महाराज असतील, गातेगावचे बाबा असतील, बालव्यासजी असतील, सगळ्या आपल्या सागावचे बाबा असतील. अहो कोण कोणाला फोन करतोय, कैसा चल रहा बेटा, ठीक आहे ना, कर्जा फिट गया की? अहो गुरव म्हणून परंड्याचे एक ज्यांना 5 सलाईन लावले, 6वं लावू लागले. म्हणजे एक फोन लावा हो. लावला फोन. ते ॲग्रिकल्चर असिस्टंट होते, रिटायर झाले. मला फोन आला, बद्दर साहेब कर्ज काही डोक्यावरचं खांद्यावर आलं का नाही हो? बघा म्हणजे आत्मीयता. आणि भेटलं की 100 रुपये 500 रुपये देतात. मी त्यांच्या नाही पाया नाही पडायचं. म्हणजे सर्वसामान्य माणसाचं प्रेम, सहकार्य, सद्भावना हीच खरी माझी शिदोरी शक्ती ऊर्जा आहे. अहो रामीचके ड्रायव्हर होता आमच्याकडं 12-13 वर्ष, अजय आसोपात जवळजवळ 20 वर्ष, जावेद शेख 14 वर्ष, मयूर जवळजवळ 20. बद्दर शिव्या देतोय, बद्दर पगार देत नाही, बद्दर अपमान करतोय, बद्दर मारतोय. अहो साहेब
असा राग येतोय. आता 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 कमी केलाय. शेवटी झालं ना. एवढ्या माळा घातल्याच मला नाही नाही कमी करून नाही नाही मागायचं. 69 वर्ष वय आहे साहेब. आणि शेवटी आता कोण येणार प्रकृती आहे? सांभाळा आता. आणि माझा बीपी तर कायम 180 90 80 90. आणि आता नॉर्मल आहे का? नाही नाही, कायम कायम. आता जरी बघितला 180 90 बीपी असतोय. आणि कसं आहे, पैसा नसला की माझा बीपी वाढतो. आणि मग पैसा गोळा करायला लोकांचा बीपी वाढवावा आणि मग त्यांचा वाढवायसाठी आपला हाय करावा. तेव्हा आपलं कुठं गाडी चलते. देवाला एकच मागणं आहे, चलता चलता मृत्यू यावा. काय नाही ऐका, नाही मला वाटतंय मला 100 तुमची साजरी करायची आहे. करू आपण. कारण कसं आहे, साहेब, अशा लोकांची गरज आज समाजाला आहे. आलं का लक्षात? आज ठीक आहे, बद्दरजी बडबड बोलतात, बद्दरजीच्या पोटात काही नाही, बद्दरजीच्या ओटात एक पोटात एक नाही, जे आहे ते तोंडावर बोलून मोकळं. पण बद्दरजी एवढा प्रेमळ माणूस आम्ही अनुभवलेला आहे. कारण मला आठवत आहे की माझी एक अपंग मुलगी होती, ती बद्दरजींच्या नजरेत आली आणि बद्दरजीने सांगितले की आवसेकर, त्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती, की बद्दरजी म्हणले की आवसेकर माझी गाडी देतो. त्याच्यात त्यांनी डिझेल टाकलं, त्यांची गाडी दिली, ड्रायव्हर दिनं सांगितलं या लेकराला तिथं नेऊन तू विलाज कर. असे मित्र आता आजकालच्या जगामध्ये नाही आहेत बद्दरजी, जे आम्हाला अजून मला म्हणजे ते अशा गोष्टी माणूस कधीच विसरू शकत नाही. काय आज ती लेकरू हयात नाही आहे, पण तिचेसुद्धा असे कितीतरी लोकांना तुम्ही अदृश्य असं मदत केलेली आहे आणि करतात, अजूनही करतात. तर बद्दरजी एक आम्हाला जाता जाता अजून एक 10 मिनिट मुलाखत वाढली हरकत नाही. हो, अजून 10 मिनिट वाजू द्या आम्हाला. फक्त आता सर्वे सांगा लातूर जिल्ह्याचा काय राहील, एक तुमचा अंदाजा काय? मराठवाडा नेता आणि रत्नाकर आवसेकर सर्वे देत आहे माझ्या तमाम सबस्क्रायबर आणि व्ह्यूअरसाठी. बद्दर आणि रत्नाकर आवसेकरांचा सर्वे. बोला बद्दरजी. आवसेकर आपण सुरुवात करायची तालुक्यापासून. ऐका, उमेदवार कसे ठरणार, जातीय समीकरण, मॅनेज होणारे, नंतर मताची विभागणी, यामुळं आज सगळ्याच मतदारसंघात नाराजगी, असंतोष, बंडखोरी होण्याची शक्यता वाटते मला बद्दरची. एक सांगू का तुम्हाला, बंडखोरी करायला लई दम लागतंय, लई दम लागतंय बंडखोरी करायला. माईचं दूध आठवतंय. आणि आता हा जरांगे फॅक्टर किती काम करणार, अल्पसंख्याक फॅक्टर किती काम करणार, ओबीसी किती करणार, ते मताची टक्केवारी आज ना, जोपर्यंत उमेदवारी फायनल होत नाही. आता समजा अमित देशमुखांनी काय केलं, अल्पसंख्याकाचा म्हणजे ओबीसीचा उमेदवार उभा केला, लिंगायत उमेदवार. आणि आपल्याकडे कसं आहे साहेब, खरेदीदाराची गरज आहे. सेल रेडी फॉर सेल विथ डिस्काउंट सेल, लोक तयार आहेत. आणि एक सांगतो, नेक टू नेक फाईट झालं ना, त्या संजय बनसोडेच्या मागे देशमुख पाटलं सगळे लागले. त्यानं एवढा विकास, लोक काय म्हणते, संजीव बनसोडे पडण्याच्या छायेत सध्या. ऐका ना तुम्ही, आमच्या कानावर आले. ऐका कसं आहे साहेब, एक सांगतो तुम्हाला, हे लोक, मी मुखेडला गेलतो, औषधाला गेलतो, नंतर बनसोडे, लोक एवढे पोहोचलेले आहेत. विकास केलेलाच लोकांना नाही, टक्केवारीसाठी विकास केलाय म्हणले पैसे खायला मिळते. जी चर्चा लातूरात ती चर्चा तिथं उदगीरला आहे नाही. पण एक सांग तुम्हाला की तो माणूस जमिनीवर आहे, सातत्यानं मतदारसंघात राहणार आहे, साधा कार्यकर्ता असलेला माणूस. त्याला सुद्धा पाडा म्हणून शरद पवार साहेबांनी आदेश दिलेले. मी कसं आहे, पवार साहेबाविषयी बोला एवढा मी मोठा माणूस नाही. कसं आहे साहेब, त्यांनी, मी त्यांच्याबद्दल एकाला म्हणलं, त्यांना खंजीर निशाणी द्या. वसंतदादा पाटलाच्या पाठीत खंजीर, सोनिया गांधीला पांढऱ्या कातडीची बाई म्हणले, शिवराज पाटील देवदेव करणारे म्हणून निलंगेकराचा पराभव, विलासरावचा पराभव, शिवराज पाटलाचा पराभव. या सगळ्या रस्त्याच त्यांना अमित देशमुखांना नेता म्हणायची पाळी आली. नाही, कसं आहे साहेब, तुम्हाला सांगू का की राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र नसतोय, कोणाचा कायमचा शत्रू. म्हणजे आताच आम्हाला चित्र काही ऐकायला मिळणार नाही. कसं मिळेल सांगा ना. आपण समजा म्हणलं की अमित देशमुख पडणार, संभाजीराव पडणार, अभिमन्यू पवार, अबे पागल आहेस का? मी सांगतो, मी एक विश्लेषण केलं लोकसभेचं परभणीचं, की 100% खासदार निवडून येणार, म्हणजे बाकी कुठलं काही सांगता येत नाही. हो साहेब, तुम्हाला मी सांगतो, मला लोक म्हणजे येड लागलं काय म्हणले, येऊ शकत नाही म्हणले. काय आता शेवटी कसं आहे
की कोणकोणते फॅक्टर आणि इथं किती वापरले जातात. घाणेरड्या लेवलचं राजकारण चाललंय हा आणि युद्धात आणि प्रेमात सगळं माफ आहे म्हणल्यासारखं राजकारणामध्ये कुठल्याही अहो मला सांगा हा. तो एन्काउंटर झाला का नाही झाला, मारला का केला. अहो साहेब 4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार करणं आणि अहो आणि काय? त्याचं समर्थन महाविकास आघाडी करते. आता काय म्हणजे कसं आहे राजकारण किती थराला गेलं. शेवटी तुम्हाला काय बोलताना काय बोलतात, कशा शिव्या देतात, काही बी करतात. तुम्हाला तुम्ही कसं बोलता, अरे बाबा माझ्या मागे काही अख्खा समाज नाही, मी समाजाचं अहो मला एकदा काय झालं आचारसंहितेचा ही आली नोटीस की तुम्ही एकाच बाजूचं काम केलं. जेव्हा अशोकराव पडले ना त्यावेळेस म्हणजे प्रतापरावचं काम केलं. साहेब तुम्हाला मी सांगतो, मी म्हटलं मी पत्रात लिहिलं मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस किती चांगला आहे सांगायला हवा काय. नंतर काँग्रेस शरद पवारना भाजप किती चांगले. अहो माझा काही विचार आहे का नाही. अहो म्हणजे तुमचे विचार मतदारसंघ नाही आहे कसं. अरे माणूस हे तुम्ही तुमच्यात दम आहे ना काय. आमच्याकडे दाम नाही म्हणून आम्हाला कुणी बी दम द्यायचा प्रयत्न करते काय. आणि बऱ्याच वेळा औशेकर साहेब मतदारांनी विचार करायला पाहिजे की आपण 2,000 5,000 10,000ला काय करू नये. पत्रकारांनी पॅकेज घेऊ नये, मग काय कटोरा घेऊन फिरावं काय. शेवटी देणारा तयार असेल काय काय घेणाऱ्याने नाही म्हणू नये, पण मत हे गुप्त असतं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये निश्चित तेवढा धोक्यात उदगीर नाही. आता काही जण म्हणतात परवा ओबीसीची अहमदपूरला बैठक झाली आणि सगळ्या पक्षाचे ओबीसीचे भाजपचे, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे, सांगवीकर, घुट्टे, केंद्रे, एन.आर. पाटील म्हणजे यलमाचं काय सगळे म्हणजे काय आहे. जोपर्यंत पिक्चर क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट साठी थांबावं लागेल. आणि कुणीही पडू शकतं हो. लातूर जिल्ह्यातले कुणीही पडू शकतं. धक्कादायक निकाल लागेल, धक्कादायक निकाल लागणार. आपण या संदर्भात निश्चित आम्हाला अजून एक मुलाखत विड्रॉल नंतर आम्हाला अजून एक मुलाखत आपण बद्दरजीच्या घेऊया. मित्रांनो पाहता पाहता मुलाखत फार रंगत, पण आम्ही प्रयत्न केला की बद्दरजीला अंतर्मनातून उलगडायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की बद्दरजीबद्दल असणाऱ्या अफवा, बद्दरजीबद्दल होणारी चर्चा आणि बद्दरजीवर जळणारी काही लोक आणि बद्दरजीवर प्रेम करणारी तेवढीच लोक, त्याचा पूर्ण उलगडा आज माझ्या तमाम दर्शकांना, लातूरकरांना, मराठवाड्यातल्या लोकांना तर निवड महाराष्ट्रातल्या लोकांना झालेला आहे. बद्दरजी आज एवढी चांगली मुलाखत. बरं आता मला सांगा बद्दरजी शांत झोप लागते का. कारण मी पाहिलं कधी बद्दरजी रात्री ऑनलाईन असतो. हो सर तुम्ही ड्रायव्हरला विचारा, गाडीत बसले की झोप. मला म्हणतो तू घोडा आहेस का काय रे म्हणलं का. आणि म्हणजे चढत चढत झोपा घेतो तू काय. पटकन कधी झोपीची गोळी घ्यावी लागत नाही. आता ट्रेस असल्यावर कारण ते पेपर निघणे, पेपर सर्क्युलेशन ते पोहोचणे, त्यामुळे बराचसा तुम्हाला झोपायला उशीर म्हणा, बातम्या तयार करणे आणि हेडिंग तयार करणे. म्हणून मी लोकांना नेहमी म्हणतोय इथं किरण सगळे पाटील आहेत, त्यांचं निसर्गोपचार केंद्र आहे. स्टीम बाथ, बस्ती, मसाज, मडपट्टी, शिरोधारा घ्या, निरोगी राहा. तुम्ही जिंदल फिंदलला जायच्या भानगडीत पडू नका. इथल्या इथं 5-6 तास जावा, निरोगी राहा, आनंदी राहा, हसा. हसा म्हणजे चांगले आहे ना, कुत्सित हसू नका. आणि ज्याच्याकडे आहे ना त्यांनी एक लक्षात ठेवा. मी काल बांजरा धरणावर जलपूजन का केलं. अग्निदेवता, वायुदेवता, जलदेवता आणि काही लोक निवळ फाटके तुटके खायला महाग असलेली माणसं करोडपती होतात आणि रमीमध्ये आऊट होतात. आऊट म्हणून असं आऊट न होता रामामध्ये तुमच्यातला राम, हे राम म्हणेपर्यंत तुमच्यातला राम, तुमच्यातला अल्लाह, तुमच्यातला गॉड हा जिवंत ठेवा. आणि खुन्नस आता काही मित्र असतात बोलत नाहीत, गेलं अरे काय मर्दा, अरे नमस्कार करायला काय लागतंय. हसून खेळून राहा. जीवन खूप लहान आहे, कधीही फ्यूज उडू शकतो.
आणि आता एकच कालच कबीरा आमचा हम मित्र जब पैदा हुए. निलंग्याचा दयानंद चोपणे बघा कसा, ना. हा. उगाच एवढा काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता चालता चालता सकाळी मला त्याचा फोन झाला, मला मी शिरवानपाळला चाललो अशोकराव बरोबर निलंगेकर बरोबर, आणि तरी मग घंट्यानं मला खबर आली की त्याला अटॅक आला. म्हणजे काय क्षणभंगुर जिंगवणे मित्रांनो. आणि हा. एक मला सांगायचं की ते कबीरचे दोहे आपण म्हणत असताना, कबीरा हम जब पैदा हुए जग हसे हम रोए, ऐशी करणी कर चलो हम हसे जग रोए. आपलं कर्तृत्व, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं जगणं आज नाही लोकांना कळणार, पण लॉंग टर्म बद्दर लांबून नाही कळणार हो. बद्दर जवळ बघा. म्हणजे आमचे काही पत्रकार मित्र सांभाळराव बरं लय कडू आहे, काय दाखव हाय पिस्तूल आहे माझ्याकडं, नाही म्हणजे लय डेंजर आहे बरं का. अरे मला माझ्यापेक्षा तुमच्या प्रॉपर्टी जास्त आहे का? मला शेती नाही, बाडी नाही, घर आहे. अरे आय एम व्हेरी 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 हॅपी. असंच आनंदी राहा बद्दरजी. आणि मित्रांनो, पाहता पाहता 1 तास ही मुलाखत झालेली आहे आणि मला पूर्णपणे खात्री की मुलाखत तुम्हाला आवडणार. नक्कीच याला लाईक द्या, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रत्येकाने आपल्याला स्टेटसला याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज पाठवा. बस रत्नाकर आवसेकर चॅनल चालत राहील. बद्दरजींतर आशीर्वाद माझा मोठा भाऊन आहेच आणि त्यांचं सहकार्य सुद्धा आहे. बद्दरजी, तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आवसेकर साहेब, तुमचं असंच प्रेम राहू द्या. काही चुकत असेल सांगत चला. माझं चांगलं लोकांना सांगा, माझं वाईट माझ्या कानात सांगा. कारण वय वर्ष 69 आहे. प्रत्येकजण आई बहीण भाऊ बायको वगळता सगळे काय जण प्रेम करणारे आहेत. आणि शेवटी खाली हात आया है, खाली हात जाना है. एके दिवशी जायचं हे नक्की आहे काय. आणि आवशेकर तुम्हाला सलाम. एक व्यंगचित्रकार आवशेकर, एक जनता दरबारवाला आवशेकर. पुन्हा ते तुम्ही आमच्या माने साहेबांच्या घरावरती कोणतं सिरियल होतं तुमचं? लातुरी झटका मामुली पटका. ते होतं नाही दुसरं हो, भ्रष्टाचार, पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. यार दादा कोंडके आले होते. मी तुम्हाला नेहमी म्हणतोय, तुम्ही मुंबई कुठे राहिला असतात ना, लई मोठे इथं कसं आहे कदरदार नाही आहे यार आवशेकरजी. बद्दरजी, या लातूरकरांनी, या मराठवाड्यातल्या लोकांनी, या जरी माझं पुण्यात ऑफिस असलं, जरी मी 15 दिवस पुण्यात राहत असलो, तरीही प्रचंड प्रेम हे लातूरकर करतात. आणि मी ठरवलेलं आहे की आपल्या अंगात जोपर्यंत शक्ती आहे, ताकद आहे, तोपर्यंत असेच चांगले चांगले कार्यक्रम लोकांसमोर देण्याचा आपण प्रयत्न करणार. तर बद्दरजीचा आपण पुन्हा एकदा आभार मानूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खूप 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 आभारी आहे. मित्र हो, काही बोलला असेल, खोटं नाही बोललो, पण कोणाला दुखावलं असेल माफ करा. प्रेम राहू द्या, आशीर्वाद राहू द्या, माझ्यावर राहू द्या, आवशेकरवर राहू द्या, सगळ्यावर, मीडियातल्या लोकांवर राहू द्या, अर्चनाताई पाटलावर राहू द्या, त्यांच्या विरोधकावर नाही प्रचार नाही, अमित देशमुखावर बी राहू द्या. आणि चुकलं तर झटका द्या ना. सगळे 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 सुखी समाधानी आनंदी करतो. तुम्ही टीका करतात, पण लातूरचं राजकारण एवढं हिल्दी आहे की मग ते म्हणजे म्हणूनच आम्हाला हे थोडंसं मोकळं वाटतं इथं. हा बरोबर आहे का नाही बद्दल? तेवढ्या बाबतीत एकदम विलासरावजी खूप भाग्यवान आहेत की मुलं चांगली निघाली, पुढची पिढी चांगली निघाली. बंधू भगिनींनो, अशी आमची दिलखुलास मुलाखत आवडली का नक्कीच कळवा. धन्यवाद. नमस्कार. आवाजाचा बादशाह रत्नाकर आवसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर आवसेकर YouTube चॅनल.